नमस्कार मित्रांनो, संवाद तुमचा आमच्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत. मित्र हो, चला आपण आणखी एक श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील पुढचा एखादा प्रसंग पाहूया. चला तर मग येत आहे ना. हरिओम. रट्टेहाळीचे यज्ञेश्वर दीक्षित हे श्री नारायण स्वामींच्या मुलीचे वंशज होते. ते आपले मामाच्या घरी म्हणजे राणी बिन्नूर येथे लहानपणी राहत होते. त्यांच्या मस्तकाला एक गडू होऊन त्याला अनेक छिद्र पडली होती व त्यातून सारखा पू वाहू लागला होता. पुष्कळ औषधोपचार करूनही त्यांना काही गुण येईना. शेवटी त्यांचे मामा रामाप्पा नाईक यांनी यज्ञेश्वर दीक्षितांना महाराजांकडे आणले व आपल्या भाच्याची हकीकत महाराजांना सांगितली. महाराजांनी कृपादृष्टीने पाहून सर्व तपासले व आत जाऊन एक लांब अशी मुळी रामाप्पांना आणून दिली आणि लिंबाच्या रसात उगाळून त्या गळवाला लेप लावण्यासाठी सांगितले. त्याप्रमाणे करताच दुसऱ्या दिवशी पू वाहण्याचे बंद झाले. 8 दिवसातच ते गळूही बरे झाले. असेच येथील शाळा मास्तर गोविंदराव पाठक यांच्या हातास कुष्ठरोग झाल्यामुळे त्या हाताने त्यांना खाताही येत नव्हते. त्यांची प्रार्थना ऐकून त्यांना महाराजांनी काही जपानुष्ठान सांगून वर औषधही लावण्यास दिले. ते लावून जप करताच त्यांचे कुष्ठ जाऊन हात उत्तम झाला. हिंगोली गावातील श्रीमंत मारवाडी यांच्या मातोश्रींना वस्त्राचे भानही राहत नसे. त्यांना महाराजांनी एक यंत्र करून दिले व त्यांच्या सर्व विधीही त्यांना सांगितल्या. त्याप्रमाणे केल्यावर त्या बाईची बाधाही दूर होऊन त्यांची प्रकृती उत्तम झाली. त्यांना घेऊन हेमराज मारवाडी हावनूरला महाराजांच्या दर्शनास आले होते. हावनूर येथील चातुर्मास पूर्ण होताच भाद्रपद पौर्णिमेस महाराजांनी सीमोल्लंघन केले. बरोबर गावातील काही मंडळी आली होती. सीमेच्या पलीकडे गेल्यावर गीतेचा 11वा अध्याय महाराजांनी म्हटला. नंतर प्रसाद वाटून भजन करीत सर्व मंडळी परत फिरली. लगेच महाराजांनी जाण्याची तयारी केली. सर्व लोकांनी आणखी काही दिवस राहण्याची विनंती केली, पण ती न ऐकताच महाराज तेथून निघाले. तुंगभद्रा तीरावर गडगनाथ देवस्थानात चिक्काप्पा शास्त्री म्हणून एक विद्वान प्रेमळ ब्राह्मण राहत होता. त्यांच्या घरी भिक्षा करून महाराज परत हावनूरला आले. त्याच साली तुळजाशीस गुरु असल्यामुळे तुंगभद्रेला गंगा मिळते असा वाद होता. त्या पर्व काळात महाराजांनी तेथे स्नान केले व सर्व सुवासिनींना स्त्रियांना हळदी कुंक देऊन खण दिले. शास्त्री मंडळींना उपकरणे व लहान मुलांना खाऊ दिला. हावनूरहून निघून महाराज तुंगभद्रा वर्धा संगमावरून आगटीस येऊन पोचले. आता लक्षात घ्या, आपल्या शरीरात सूक्ष्म शरीर हे एका चेतनामय शक्तीने स्थूल शरीराला जोडलेले असते. याच माध्यमातून सूक्ष्म देहाच्या प्रकटीकरणातून पंचतत्व इंद्रियांच्या रूपात स्थूल देहात प्रकट होत असतात. याच शक्तीच्या माध्यमातून चेतना, संकल्प, वासना, भाव व कुभाव इंद्रियांपर्यंत पोचवत असतात. हा सूक्ष्मदेह काल, कला, विद्या, नियती व आसक्ती या 5 आवरणांनी बनलेला आहे. याचाच अर्थ असा की सूक्ष्म देहाच्या प्रकटीकरणात काही बिघाड झाला की शक्तीद्वारा विसंगती उत्पन्न होऊन ती स्थूल देहातून प्रकट होते आणि त्यालाच आपण व्याधी म्हणतो. हाच बिघाड आपण औषधांच्या साह्याने किंवा हिलिंग या पद्धतीने याच्या मदतीने दूर करू शकतो. व्याधी या 2 स्वरूपात असतात, एक नैसर्गिक व एक नैमित्तिक. नैसर्गिक व्याधी सहसा आपण बरे करू शकत नाहीत. हिलिंग हे एक असे शास्त्र आहे, यात स्वबळाचा किंवा वैश्विक शक्तीचा उपयोग करून घेतला जातो.
नैमित्तिक व्याधी हिलिंगच्या माध्यमातून बऱ्या केल्या जाऊ शकतात। आता ही चेतनाशक्ती म्हणजे काय बरे? चला तर याचा विचार करूया। सर्व विश्व एकाच चैतन्य सत्तेच्या स्पंदनाचा परिणाम असला तरी प्रत्येक कार्याच्या वेगवेगळ्यापणाने अनेकत्वाचा येथे भास होत असतो। उदाहरणार्थ पाहायला गेलं तर माती माती शेतात असते, तेथे त्यामध्ये आपण भाजीपाला, धान्य, फळे, फुले उगवण्याच्या कामामध्ये ती माती येत असते, नाही का? आणि आपण त्यावेळी त्या मातीला शेत असे म्हणतो। तिचे रूपही मातीच असते। मात्र त्या मातीचा जेव्हा आपण माठ किंवा घट बनवला जातो ना, तेव्हा तिथे सुद्धा ती मातीच असते, परंतु त्याचे रूप काही वेगळे असते। जरी मूळ एकच माती असली तरी त्यात कितीतरी भिन्नता आपल्याला दिसून येते। नावाने माती असली तरी रूपे अनेक होऊ शकतात। तसेच सर्वत्र मूळ रूपात शक्ती ही प्राधान्य असली तरी कुठे कठोरता आहे, तर कुठे तरळता आहे, कुठे उष्णता असते, तर कुठे शीतलता असते। सर्वच वस्तूंच्या कार्य, रूप व नामात अनेकत्व दिसून येतं, नाही का? अशी ही एकच शक्ती वेगवेगळ्या स्थितीप्रमाणे अनेक नावानी, रूपानी, कार्याशी कार्यरत असते। तसे पाहिल्यास जीवाची उत्पत्ती व घडणाऱ्या सर्व क्रिया शक्तीच्याच आहेत, हे आपल्याला माहिती आहे। आणि केवळ जीवाच्या आसक्त होण्याच्या कारणाने ती तशी अनुभूती देत असते, नाही का? वैयक्तिक पातळीवर विचार केला तर जीवाच्या शरीरात प्रतिक्षण शक्तीची स्पंदनं उमटत असतात किंवा त्या लय पावत असतात। परिवर्तनाचे चक्र फिरत असते। शरीराची एकसारखी अवस्था कधीच राहत नाही। याला कारण मुख्यत्वे सूक्ष्म शरीरच असतं। पहा ना, मनाची अवस्था ही बदलत असते, कधी सुखी तर कधी दुःखी, कधी क्रोधी तर कमी कामी, कधी संतुष्ट तर कधी असंतुष्ट। चित्ताची ही अवस्था तशीच, कधीही स्थिर नसणारी। संस्कार व वासना चित्तात एक वेगळेच दृश्य बनवत असतात। खरं म्हणजे या तथाकथित दृश्यांचा लय होणं हे फार आवश्यक असतं। संस्कार हे प्रारब्ध म्हणजेच नियतीत रूपांतरित करीत असतं आणि जीव प्रारब्ध भोगण्यासाठी विवश असतो। पिशाच्य बाधा ही सुद्धा बाह्य शक्तीने जीवाच्या सूक्ष्म देहाच्या शक्तीत केलेला बिघाड असतो। केवळ जीवाच्या कमकुवत मनाच्या आधाराने मिळवलेला तो विजय असतो। याचाच अर्थ काय होतो की सूक्ष्म शरीरातील शक्तीत कोणतीही अशांती व मलिनता ही नसावी लागते। याचे संतुलन राखणे हेच योग्य आहे। असो, पुढे पाहूया दुसऱ्या प्रसंगात आणखी काहीतरी। गुरुदेव दत्त।